पुणे शहरातील वाहतुकीचा सरासरी वेग गेल्या वर्षीच्या तुलनेत 10% अधिक वाढल्याचे तांत्रिक बाबींवरून स्पष्ट झाले आहे। गेल्या वर्षी हा वेग ताशी 19.5 किलोमीटर इतका होता। सध्या हा वेग 22.5 किलोमीटर एवढा झाला असून यामध्ये 10.44% वाढ झाल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे। तसेच भविष्यात शहरातील सरासरी वाहतुकीचा वेग ताशी 30 किलोमीटर पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट पुणे पोलिसांनी ठेवल्याचे त्यांनी सांगितले। वाहतूक पोलिसांनी राबवलेल्या विविध उपाययोजना रस्त्यांवरील अडथळे कमी करणे तसेच शहरातील मेट्रोच्या विस्तारामुळे वाहतुकीच्या वेगात सकारात्मक बदल झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। या सर्व उपाययोजना अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आल्या आहेत। वाहतूक शाखेत अतिरिक्त 1000 पोलिसांचे मनुष्यबळ मंजूर करण्यात आले आहे। वाहतूक शाखेत आणखी एक पोलीस उपायुक्त पद निर्माण करण्यात आले आहे। शहरातील वाहतूक समस्या विचारात घेत वाहतूक शाखेला आवश्यक साधन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, असं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नमूद केलं। वाहतूक पोलिसांनी वर्षभरात 18,72,000 बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत कारवाईचे प्रमाण 7,68,000 जास्त आहे। सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह प्रत्यक्ष कारवाई करण्यास प्राधान्य देण्यात आल्याचं आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले। रोजच्या निरीक्षणातून शहरात 32 ठिकाणे कायमस्वरूपी वाहतूक कोंडीचे असल्याचे निदर्शनास आले आहे। या ठिकाणी विशेष उपाययोजना राबवण्याचे नियोजन सुरू असून टप्प्याटप्प्याने सुधारणा केल्या जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। जे विशेष काही प्रायोरिटी विषय जे आम्ही आयडेंटिफाई केलेले आहे शहरात, त्यामध्ये ट्रिपल सीट आणि नो एंट्री यामध्ये 2025 ला आपल्याला आणि 2023 पेक्षा 2024 मध्ये डबल झाला होता। 2025 मध्ये 2024 पेक्षा 1.5 पट अप्रॉक्सिमेटली झालेली आहे आणि नो एंट्री वन वे मध्ये ऑलमोस्ट 3 पटांनी संख्या 5 लाख अशा प्रकारची कारवाई करण्यात आलेली आहे। एकंदरीत अशा विशेष ड्राईव्ह मध्ये जे मागच्या वर्षी 4 लाख आणि 23 मध्ये 1.5 लाख होती, या वर्षी 8.5 लाखाचे वर हे विशेष इश्यूज वर चलान हे झालेली आहे। आम्ही काही ठराविक विषय दिलेली आहे ज्यावर आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायची आहे आणि ट्रिपल सीट वर आणखी युद्ध पातळीवर मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। सर्व चौकी सर्व ट्रॅफिकचे डिव्हिजन्स यांना जे हॉटस्पॉट्स अशा प्रकारचे आहे त्यांना आयडेंटिफाय करून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यासाठी त्यांना सूचना देण्यात आलेली आहे। ही जे पूर्वीचे चार्टचे हे एक फिगरेटिव्ह हे चार्ट आहे। रिकव्हरी पेड चालान एक प्राधान्याचे विषय आहे। 2025 मध्ये 2023-24 मध्ये अप्रॉक्सिमेटली 70% चे वर पेड चालान करण्यात आलेली आहे। याचे भरपूर चालान या वर्षी रिकव्हर करण्यात आलेली आहे आणि 2025 मध्ये ऑलरेडी 50% चालान पेड आहे। जे पूर्वी हे टक्केवारी एका वर्षात 30% 35% असायचे ते आता ओव्हरऑल पेड चलानची प्रमाण वाढवण्यात आलेली आहे। कारण आहे की त्याचे योग्य डिटरन्स लोकांकडे, ताकी जेणेकरून ते स्वतःहून व्हॉलंटरीली नियम कायद्याची अंमलबजावणी आणि पालन करतील, या दृष्टिकोनातून पेड चलानची पण मोहीम राबवण्यात आलेली आहे। ते पुढच्या काळात आणखी इंटेन्सिफाय करण्यात येणार आहे। हे पीटीपी ऍप बद्दल आम्ही सांगितले। एकूण 1,22,000 जून महिन्यापासून आतापर्यंत रिपोर्ट्स आलेले होता, त्यामध्ये 91,000 चलान्स जनरेट करण्यात आलेली आहे आणि हे जसं मी पूर्वी सांगितले याला आणखी 2026 मध्ये ही सिटीजन एंगेजमेंट इनिशिएटिव्ह आणखी इंटेन्सिफाय करण्यात येईल। ही वेगवेगळी जी सिटीजन्स ऍप्सनी वेगवेगळी जी चलान्स करण्यात आलेली आहे त्याचे एक डिटेल तपशील यामध्ये नमूद आहे। ओव्हरऑल जे 19 किलोमीटर पर आवर ची स्पीड होती 19.5 ची, आता या वर्षी ऍव्हरेज स्पीड 22.5 किलोमीटर पर आवर नी पोहोचलेली आहे, ज्यामध्ये 10% वाढ आहे। ही फिगर जी आम्ही काढलेली आहे हे डिजिटल जे काही प्लॅटफॉर्म्स आहे, गुगल मॅप असतील, मॅपल्स असतील, मॅप माय इंडिया असतील, ATMS चे काही सिग्नल जे जंक्शन्स आहेत तिथला स्पीड कॅल्क्युलेशन असतील, त्या अनुषंगाने ही फिगर काढण्यात आलेली आहे। आजची शेवट फायनल आमची टार्गेट आहे की हे स्पीड जर आम्ही 30 किलोमीटर पर आवर चे सुमारास पोहोचले तर एक ओव्हरऑल कंजेशन मध्ये मोठ्या प्रमाणात कमी होईल, या दृष्टिकोनातून आम्ही वेगवेगळे उपाययोजना करत आहे। आणि खरं जे इतर एजन्सीज आहे, महानगरपालिका असतील, PMRDA असतील,
नॅशनल हायवेज असतील, PWD असतील, यांचे रोड सर्फेसिंगची एक मोठ्या प्रमाणात कारवाई हाती त्यांनी घेतलेली आहे. मिसिंग लेन्स, बॉटलनेक्स मिटिगेशन आणि ऑफकोर्स जे काही नवीन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, नवीन फ्लायओव्हर्स आणि मेट्रो रेल्सने सुरू आहे, त्याचे एक चांगला डिकंजेस्ट करण्यामध्ये परिणाम होईल, ज्याचे ओव्हरऑल ऍव्हरेज स्पीड मध्ये फायदा होईल.